महाराष्ट्र राज्यामध्ये सतत 5 वेळा रद्द करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा शेवटी 21 मार्चला घेण्यात आली. एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी याकरिता विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलने केली होती. शेवटी राज्य सरकारने या आंदोलनांची दखल घेऊन 21 मार्चला सकाळी सर्व परीक्षा केंद्रांवरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची खबरदारी म्हणून अमरावती जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची काळजी घेतली होती. अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर एकूण 10,837 परीक्षार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केले होते. कोरोनाचे सावट पाहता प्रशासनाने आधीच सर्व परीक्षा केंद्र हे सॅनिटाईज करून घेतले होते. रविवारी सकाळी परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आपली हजेरी लावली. सामाजिक अंतरामध्ये प्रत्येकाने आपला आसन क्रमांक शोधून परीक्षेच्या खोलीमध्ये प्रवेश केला होता. प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये त्रिसूत्री नियमाचे पालन करण्यात आले होते आणि त्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले. प्रत्येक परीक्षा खोलीमध्ये 20 ते 24 परीक्षार्थींना बसविण्यात आले होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना सॅनिटायझर करून मास्क देण्यात आले. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी परीक्षार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये याकरिता राज्य परिवहन महामंडळाने वेगवेगळ्या बसेस सोडल्या होत्या. या परीक्षेमध्ये कोरोना बाधितांना सुद्धा परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आलेली होती. हे विशेष. कोरोनाबाधित परीक्षार्थ्यांना स्वतंत्र खोलीमध्ये पीपीई किटची व्यवस्था सुद्धा परीक्षा विभागाने केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये घेण्यात आलेली एमपीएससीची ही सर्वात मोठी परीक्षा म्हणावी लागेल. विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे, अमरावती.